तर मग कदाचित पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत माहिती लपवण्यासाठी त्या ठिकाणी कारवाई सुद्धा करावी लागेल। खरं काय हे मात्र त्या ठिकाणी लोकांसमोर आलं पाहिजे आणि जे आम्ही म्हणतोय त्याच्यामध्ये जर काही तफावत असेल तर आम्ही उद्या जाऊन माफी सुद्धा त्या ठिकाणी मागू। फक्त एकच आहे, कुठेतरी पोलीस दबाव हा तिथं असणाऱ्या पोलीस प्रशासनावर, तिथं असणाऱ्या लोकांवर आहे, म्हणून खरी माहिती हे आपल्यापर्यंत पोहोचत नाही असं मात्र त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना कळतं। नाही, कुठे ना कुठेतरी सत्तेतल्या लोकांचा दबाव त्यांच्यावर असू शकतो, याच्यामध्ये खोलात आपल्याला जावंच लागेल आणि त्याच्याबरोबर एक खूप काळ दाबून ठेवता येत नसतं, त्याबद्दलची माहिती आपल्याला कळते। आम्हाला असं कळतं की जे केंद्र त्या ठिकाणी होतं त्यांच्यावर सुद्धा एक दबाव आहे की त्या महिलेली, त्या मुलीली आणि इतर ज्या महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांनी कुठेही काही बोललं नाही पाहिजे, अशा पद्धतीचा कुठं ना कुठेतरी दबाव तिथं आहे। त्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या लेवलची नाही तर आमच्याकडनं माहिती काढण्याचा तिथं प्रयत्न करत आहोत। ती माहिती जशी आमच्याकडे येईल त्या पुराव्यासकट आम्ही ती माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू असं आपल्या सर्वांना आश्वासित करतो। पहिला व्हिडिओ जो होता माणिकराव कोकाटेंचा, त्याला त्यांच्या संदर्भात प्रश्न आहे। एक तर ते राजीनामा देणार नाही तसं स्पष्ट झाले। आता एक माहिती अशी मिळते की तटकरे आणि अजितदादांमध्ये चर्चा झाली आहे, त्यांचं खातं बदलण्यात येईल पण राजीनामा काही घेतला जाणार नाही असं देखील समोर येते। आता बघा, मी एवढंच तुम्हाला सांगेल की गेले काही महिने सातत्याने शेतकऱ्यांच्या विरोधात कोकाटे साहेब त्या ठिकाणी स्टेटमेंट देत चाललेले आहेत। त्याच्याचबरोबर आमच्या सगळ्यांचा ठीक आहे, पत्ते खेळता नाही खेळत, तुम्ही घरी खेळा, कुठेही खेळा, पण विधिमंडळामध्ये तुम्ही तिथं उपस्थित असताना, तुम्ही मंत्री असताना तुमच्यावर एक जबाबदारी आहे। ती जबाबदारी प्रत्येक शेतकऱ्याची आहे, कष्टकऱ्याची आहे। आणि मग तिथं त्यांचे प्रश्न मांडण्यापेक्षा, त्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा तुम्ही जर तिथं खेळ खेळत असाल आणि उद्या जाऊन जेव्हा तुम्ही पत्रकार परिषद दुसऱ्या दिवशी नंतर घेता तेव्हा तुम्ही अहंकारानं म्हणता बघू कुणी काय बोललं त्याच्यावर कारवाई करायची का काय, आम्ही त्या ठिकाणी बघू, हा अहंकार जरा बाजूला त्या ठिकाणी तुम्ही ठेवा। तुम्ही शेतकऱ्याला भिकारी म्हणलात, तुम्ही सरकारला भिकारी म्हणलेला आहात, त्यामुळे जे काय तुम्ही केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागेल। तुमचे नेते या बाबतीत काय करतात हे मात्र त्या ठिकाणी बघावं लागेल। पण दादांना मला विनंती करायची, एकतर यांचं खातं बदला, तिथं दुसऱ्या चांगल्या व्यक्तीला तिथं तुम्ही द्या, नाहीतर तुम्ही स्वतः कृषी विभागाची तिथं जबाबदारी घ्या अशी विनंती अजितदादांना तिथं करतो। पण ही व्यक्ती त्या विभागामध्ये त्या विभागाचा प्रमुख म्हणून राहिल्यामुळे शेतकऱ्याचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान आज होत आहे। दादा, अजितदादांनी ज्यावेळेस हे सगळे आरोप झाले होते ना पहिल्यांदा दादांवर, त्यावेळेस दादांनी स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। जे दादांनी चुकीचं विधान केलं, दादा स्वतः कळलं म्हणून आत्मक्लेश आंदोलन दादांनी कराडला केलं होतं यशवंतराव चव्हाणांच्या समाजासोबत, पण त्यांचे मंत्र्यांना मात्र सोडलं जातंय का? मुख्यमंत्री पाठीशी घालतात असं वाटतंय? हे बघा, अजितदादांवर जेव्हा काही लोकांनी आरोप केले होते ते खोटे आरोप होते, पण त्यावेळी जेव्हा आरोप केले गेले होते तेव्हा त्यांनी तिथं राजीनामा दिला होता। ते कराडला गेले होते, स्वर्गवासी चव्हाण साहेबांच्या समाधीच्या इथं त्यांनी बसून काही काळ तिथं शांततेत ते बसले आणि मग हे आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे। आता अजितदादा स्वतः या पक्षाचे प्रमुख असताना